पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्व काळानिमित्त आनंदी नारायण कृपा न्यास व श्री समर्थ मठ यांच्या वतीने शिवकालीन राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या परम पवित्र पादुकांचा पूजन व दर्शन सोहळा ब्राह्मण सभा कोपरगाव मकरंद कोराळकर यांच्या निवासस्थानी सोमवार दिनांक 18 मे रोजी संपन्न झाला। समर्थ भक्त प्रसाद बुवा रामदासी यांनी भाविकांना पादुका दर्शन व सेवेबाबत माहिती दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र खदगाव येथील समर्थ मठामधून आणण्यात येणाऱ्या या परम पवित्र पादुकांचे पूजन व दर्शन कोपरगाव येथील ब्राह्मण सभा कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासी महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सद्गुरु कृपेने काही भवतरणो पाव तो नाही या समर्थ विचारांचा जागर करत भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे। या प्रसंगी दामोदर बुवा, विश्वस्त दांडेकर, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, शरद नाना थोरात आदी उपस्थित होते। जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य झासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आनंदी नारायण कृपा न्यास श्री समर्थ रामदास स्वामी मठ खादगाव यांच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या भागामध्ये या समर्थ रामदास स्वामी आणि भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या पुण्यपावन पादुकांचा पूजन व दर्शन सोहळा हा वेगवेगळ्या भागामध्ये आयोजित केला जातो। यावर्षी अधिक मासाच्या निमित्ताने आणि भाविकांच्या आग्रहानुसार कोपरगाव, जालना, संभाजीनगर या भागामध्ये समर्थांच्या पादुकांचं पूजन आणि दर्शन सोहळा संपन्न होणार आहे। 300-350 वर्षापूर्वी जुन्या असलेल्या समर्थांच्या पुण्यपावन पादुका या भाविकांच्या इच्छेनुसार भाविकांच्या घरामध्ये या पादुकांचं पूजन संपन्न होत असतं आणि समर्थांच्या पादुका पूजनाचा आनंद हा भक्तगण घेत असतात। या पादुका दौऱ्याच्या निमित्ताने जो काही निधी या ठिकाणी जमा होतो हा समर्थ मठाच्या कार्यासाठी, गोपालन आहे, आरोग्य सेवा आहे, भक्तनिवास आणि अन्नदान या सेवेसाठी त्या ठिकाणी वापरला जातो। आणि समर्थांचं कार्य या मठाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष त्या खादगाव तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सुरू आहे। या मठाच्या माध्यमातून दासबोध शिबिरं, संस्कार शिबिरं, कीर्तन शिबिर अशा माध्यमातून समर्थांचे समर्थ विचार हे तळागाळातील लोकांच्यापर्यंत जाण्यासाठी मठाचे अनेक उपक्रम आहेत। त्यातीलच हा पादुका पूजनाचा आणि सोहळा हा या निमित्ताने कोपरगाव शहरामध्ये आयोजित केलेला आहे। आपण आपल्या इच्छेनुसार या पादुकांना आपल्या घरी बोलावू शकतो आणि आपल्या हाताने या पादुकांचं पूजन आपल्याला करता येईल असं या ठिकाणी नियोजन इथले जे संपूर्ण समर्थ भक्त परिवार आहे त्यांनी केलेलं आहे। तर या पवित्र कार्यामध्ये आपण तन मन धनपूर्वक आपली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करावी अशी आपल्याला या निमित्ताने विनंती। जय जय रघुवीर समर्थ। किती दिवस कोपरगाव शहरात साधारण आज समर्थांच्या पादुकांचं पूजन झालेलं आहे, तर उद्याचा पूर्ण दिवस आहे, म्हणजे साधारण 19, 20, 21 3 दिवस पूर्ण पादुका या कोपरगाव शहरामध्ये राहणार आहेत। आणि 22 तारखेला सकाळी पादुकांची महापूजा संपन्न झाली की या पादुका जालना शहराकडे जाण्यासाठी निघणार आहेत।